आज पहाटे-पहाटे उठून रेडी होऊन निघालो होतो. ते कुठे ते पुढे कळेलच, पण त्या अगोदर सकाळचे वाजले होते 5:30 आणि बाहेर पण एवढा कडक होता. पण लवकर उठून तयारी करून निघायचं होतं आणि तिकडून यायला लेट होईल म्हणून मग नाश्ता पण रेडी करून जायचा होता. सकाळी लेट होईल म्हणून मग अर्धी कामं रात्रीच करून ठेवली होती मी. माझी अंघोळ, राहिलेली कामं पटापट आवरली, इडलीचा नाश्ता बनवला आणि यांना स्टफ इडली खायची होती म्हणून मग त्यांच्यासाठी ती पण बनवली. त्यानंतर वैदेहीला पण इकडे छान-छान रेडी केलं आणि आम्ही निघालो होतो वैदेहीच्या पहिल्याच असणाऱ्या स्पोर्ट डेसाठी. ज्यासाठी वैदेही आणि आम्ही पण खूप जास्त एक्सायटेड होतो. तिकडे पोहोचलो तर पॅरेंट्सची एवढी लांब लाईन लागली होती. मग त्यामध्ये पण आम्ही आमचे छान-छान असे फोटोज काढून घेतले. तिच्या नावाची एंट्री केली, टॅग्स घेतले आणि तिला ना इकडे ग्राउंडवर सोडून द्यायचं होतं आणि त्याच्या बाजूलाच आमच्या बसण्याची पण छान अशी अरेंजमेंट केली होती त्यांनी स्पोर्ट्स क्लबला. स्पोर्ट डेची सुरुवात झाली त्यांच्या छानशा अशा या इनॉग्रेशननी, ज्यामध्ये वैदेहीने पण पार्टिसिपेट केलं होतं आणि आम्हाला आधी असं वाटलं होतं, की वैदेहीची रेस झाल्यावर आम्ही तिथे काय करू, बसून बोरच होऊ. पण स्कूलवाल्यांनी एवढ्या छान ॲक्टिव्हिटीज, प्रोग्राम, डान्स, स्टंट्स सर्वच काही खूप जास्त छान ठेवलं होतं. ज्यात ती लहान-लहान मुलं पण आणि त्यांचे पॅरेंट्स पण खूप जास्त एन्जॉय करत होते तिकडे. आणि खरं सांगायचं झालं तर ना, आम्ही सर्वच पॅरेंट्स आमच्या त्या लहान-लहान मुलांना बघून खूप जास्त प्राउड फील करत होतो. कारण हीच ती मुलं जे घरी तर खूप नखरे करतात, पण तिकडे खूपच जास्त सिन्सिअरली सर्व ॲक्टिव्हिटी, गेम्स आणि रेस करत होते. ॲट लास्ट खूप वेळ वेट केल्यानंतर फायनली वैदेहीच्या पण रेसचा वेळ झाला इकडे, ज्यामध्ये तिला दिलेल्या ॲनिमलची टेल स्टिक करून रेस करायची होती. आणि वैदेहीने पण त्यामध्ये खूप जास्त छान परफॉर्म केलं आणि तिला ना असं इंडिव्हिज्युअली ॲक्टिव्हिटी करताना बघून आम्ही खूप जास्त हॅपी होतो. स्कूलवाल्यांनी नवीन-नवीन हर्डल्स ठेवून पण छान अशा रेसेस ठेवल्या होत्या, ज्यामध्ये माझी ही फेव्हरेट रेस होती. अधामधात माझा फोटोचा किडा कुठेतरी जागेच होऊन जातो, म्हणून मग मी माझेच फोटो इकडे क्लिक करत बसली होती. फायनली प्रोग्राम संपला आणि खरंच खूप जास्त छान प्रोग्राम अरेंज केला होता आणि नंतर आम्ही पण घरी यायला निघालो. तर असा होता आजचा ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगसोबत. तेव्हापर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग अँड फॉलो फॉर मोर.